नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार होतो आजच्या व्हिडिओमध्ये युनिट फर्स्ट फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल अँड 3 व्हेरिएबल्स. बघा त्याच्यामध्ये आपण बरेच टॉपिक पाहिले. आज पाहणार आहोत आपण पार्शियल डेरिव्हेटिव्हचा हा टॉपिक. ठीक आहे. आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलेले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये. बघा लिमिट, त्याच्यानंतर रिपीटेड लिमिट, त्याला म्हणतो आपण इटरेटेड लिमिट, कंटिन्युटी अँड डिसकंटिन्युटी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पार्शियल डेरिव्हेटिव्ह. बघा पार्शियल डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय राहते कि इफ लिमिट h टेंड्स टू 0 f of x plus h comma y minus f of x comma y upon h is exist, त्यालाच म्हणतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x with respect to x and it is denoted by fx y or dA by f upon dA by x. बघा ही डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची पहिली की आपल्याला काढायचं काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह with respect to x comma y. ठीक आहे. इक्वल टू, बघा इक्वल टू, आता बघा ज्यावेळेस विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल त्यावेळेस आपण घेणार लिमिट h टेंड्स टू 0. ठीक आहे. आता h टेंड्स टू 0 घेणार, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला की f ऑफ फंक्शन मध्ये काय चेंज होईल, x चेंज होईल, फक्त y ऍज इट इज राहील, मायनस f ऑफ x कॉमा y अपॉन काय करायचं आपल्याला h. हा काय झाला तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. सेम हे एक्झिस्ट होणे म्हणजे काय, याची एक फायनाइट व्हॅल्यू आणि येणे. आता दुसरी व्हॅल्यू बघा, सेम आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचं आहे. ऍट द पॉइंट कोणता x कॉमा y इक्वल टू लिमिट. आता बघा k टेंड्स टू 0, ज्यावेळेस आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल त्यावेळेस आपण काय घेणार k टेंड्स टू 0 f ऑफ x कॉमा. आता बघा y असेल तर y चेंज होईल, कोण येईल तुमच्याकडे y प्लस k. इथं काय y प्लस k, कारण k टेंड्स टू 0 आहे, मायनस f ऑफ x कॉमा y अपॉन सेम k. बघा डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची, जर तुमच्याकडे विथ रिस्पेक्ट टू y असेल तर k टेंड्स टू 0, विथ रिस्पेक्ट टू x असेल तर h टेंड्स टू 0. हे काय झालं पाहिजे तुमच्याकडे एक्झिस्ट. याला म्हणतो आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. आता सेम जर तुमच्याकडे पहिल्याच्या मध्ये बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे, त्याला आपण काय कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला, a कॉमा b पॉईंटवर. सपोज पॉईंट दिला असेल आणि त्या पॉईंटवर काढायचं असेल तर आपण काय करणार, सेम बघा विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे लिमिट कोण h टेंड्स टू 0, सेम f ऑफ. आता बघा हा काय तुमच्याकडे x चं काम करतो आणि हा काय करतो y चं काम करतो. सेम डेफिनेशन. आता बघा x च्या जागी काय तुमच्याकडे या डेफिनेशन मध्ये या x प्लस h म्हणजे बघा लिमिट h टेंड्स टू 0 म्हणजे x ची टर्म चेंज होईल, म्हणजे कोण येईल तुमच्याकडे a प्लस h कॉमा b चेंज होणार नाही कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे, मायनस f ऑफ. आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला, a कॉमा b म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू पुट केली आपण अपॉन h. सेम तुमच्याकडे चौथी डेफिनेशन एफ वाय ऍट ए कॉमा बी पॉइंटवर काढायचं असेल तर कसं करणार आपण, सेम लिमिट. आता बघा विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे काय तुमच्याकडे के टेंड्स टू 0 एफ ऑफ. आता ए चेंज नाही होणार, आता कोण चेंज होईल तुमच्याकडे बी प्लस के, बी चेंज होणार मायनस एफ ऑफ ए कॉमा बी. म्हणजे या डेफिनेशन मध्ये फक्त एक्स च्या जागी काय पुट केलं आपण ए आणि वाय च्या जागी काय पुट केलं बी. अपॉन किती तुमच्याकडे इथं के. हे पण काय आला पाहिजे, एक्झिस्ट झाला पाहिजे. हे आपण काय झाला पाहिजे एक्झिस्ट. दॅट मीन्स एक्झिस्ट होणे म्हणजे काय, एक फायनाइट व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू येणे, त्याला काय म्हणतो आपण एक्झिस्ट होणे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे झालं तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. आता बघा त्यालाच म्हणतो आपण डॅ बाय f अपॉन डॅ बाय x. याला काय म्हणतो डॅ बाय f अपॉन डॅ बाय x. जर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y असेल तर डॅ बाय f अपॉन डॅ बाय y. आता ही झाली डेफिनेशन. आता ऍक्च्युअली मिनिंग काय होतं याचा, बघा ज्यावेळेस आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घेऊया, काय घेऊया x, तर बाकी जेवढे व्हेरिएबल असतील y तो काय असेल कॉन्स्टंटचं काम करेल. जर तुमच्याकडे विथ रिस्पेक्ट टू y असेल, बघा विथ रिस्पेक्ट टू x असेल, y असेल तर तुमच्याकडे x कशाचं काम करतो कॉन्स्टंटचं. पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि जनरल डेरिव्हेटिव्ह मध्ये माझा एक याच्यावर व्हिडिओ आहे तर तिथून बघू शकता. पण तुमच्याकडे बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि जनरल डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये काय आहे की सपोज माझ्याकडे हा फंक्शन आहे x कॉमा y इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता जर मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर एक्स घेतला तर याचा मिनिंग काय होतो, तुमच्याकडे वाय आणि झेड जे आहे त्याला कॉन्स्टंट मानायचं. फक्त जो व्हेरिएबल असेल विथ रिस्पेक्ट टू त्याचाच आपण जनरल डेरिव्हेटिव्ह घेणार, बाकी सगळे जेवढे व्हेरिएबल असतील तर काय करणार आपण कॉन्स्टंट करणार. ठीक आहे. आता बघा हे डेफिनेशन आहे. आता आपण एक तुम्हाला समजेल. बघा एक एक्झाम्पल आहे इथं. एक्झाम्पल काय आहे की इफ बघा इफ गिवन काय दिलं तुम्हाला, u इक्वल टू एक्स क्यूब झेड प्लस
एक्स वाय स्क्वेअर मायनस 2yz. ठीक आहे, हा गिवन आहे. आणि त्यांनी काय विचारलंय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स विचारलंय. ऍट अ पॉइंट कोणत्या, 1 2 3. आपण नंतर पाहूया. पहिले बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया. पहिलं काय करणार, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय म्हणतो आपण, एक्स. बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर आपण काय म्हणणार, वाय अँड झेड आर कॉन्स्टंट. काय म्हणणार आपण इथं, झेड कॉन्स्टंट. ठीक आहे. आता चला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू म्हणजे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू. तर काढून घेऊया. बघा पहिला फंक्शन काय तुमच्याकडे इथं, बघा झेड जो आहे तो, अजून ते डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा तुमच्याकडे डी बाय डी एक्स ऑफ कोणता आहे, एक्स प्लस सी इक्वल टू. आता बघा याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो की एक्स सेपरेट फंक्शन आहे आणि सी सेपरेट आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह येतो बघा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि सी चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 0 म्हणजे किती आला 1. आणि जर हीच डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू सी, सी इंटू एक्स असता म्हणजे कॉन्स्टंट इंटू एक्स असता, तर कॉन्स्टंट बाहेर येतो आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1. सेम आपल्याला इथं पाहायचं असंच काय की इथं बघा हा झेड जो आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे आणि कॉन्स्टंटचं काम करणार आहे. तर तो झेड किती आला, समोर आला. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे, 3x स्क्वेअर. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन असेल तर एन समोर येतो आणि एक ने पॉवर कमी होते. ठीक आहे. सेम इथं झेड तुमच्याकडे कॉन्स्टंट होता, हा झेड जो आहे तो कॉन्स्टंट होता, बाहेर आला आणि एक्स क्यूब म्हणजे 3 पॉवर होते, 3 समोर आलं आणि एक में पॉवर कमी प्लस. आता पुढचा बघा, पुढच्या टर्म मध्ये तुमच्याकडे एक्स आहे बघा, एक्स. तर वाय ची टर्म जी आहे ती कॉन्स्टंट आहे. बघा वाय स्क्वेअर जो आहे तो कॉन्स्टंट बाहेर आला आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस मायनस. आता बघा या दोन्ही टर्म्स मध्ये 2 पण कॉन्स्टंट आहे, वाय पण कॉन्स्टंट आहे, झेड पण. ही पूर्ण टोटल टर्म्स काय झाली तुमच्याकडे कॉन्स्टंट. कारण त्या टर्म मध्ये एक्स नाहीये म्हणजे काय झालं, ती कॉन्स्टंट टर्म. कारण की पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर तुमच्याकडे बाकी जेवढे पण व्हेरिएबल असतील ते कॉन्स्टंटचं काम करतात. मग हे कॉन्स्टंट काय आला 0. तर टोटल काढलं मी डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू. आता बघा 3 नंबर पहिलं घेतो आपण, बरं वाटतो. त्याच्यानंतर एक्स स्क्वेअर नंतर झेड घेतो प्लस किती तुमच्याकडे वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता पहिली व्हॅल्यू आहे डॅबा यू बाय डॅबा एक्स, ती कोणत्या पॉईंटवर काढायची आपल्याला, 1 2 3 पॉईंटवर. तर मग काढून घेऊया. डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कोणत्या पॉईंटवर काढायला विचारले त्यांनी, 1 2 3. बघ इथं 1 2 आणि 3 पॉईंटवर. आता इथं बघा हा जो पहिला असतो हा एक्स असतो, हा दुसरा वाय असतो आणि हा तिसरा काय असतो, झेड. मग पुट करा या व्हॅल्यू. बघा इथं या आपल्याला काढलंय तर किती तुमच्याकडे 3 इंटू एक्स स्क्वेअर. बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 1 चा स्क्वेअर इंटू झेड ची व्हॅल्यू किती तुमच्याकडं 3 प्लस आणि वाय चा स्क्वेअर म्हणजे किती 2 चा स्क्वेअर इक्वल टू. बघा 3 इंटू 1 चा स्क्वेअर 3 इंटू 3 9 9 प्लस 4 किती तुमच्याकडं 13. तर डॅबा यू बाय डॅबा एक्स ऍट अ पॉइंट 1 2 3 इक्वल टू किती आला 13. सेम तुमच्याकडे आता काय करायचं, दुसरा पार्शियल डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आता काय करणार आपण वाय. सेम डॅबा यू बाय डॅबा एक्स काढायचंय. ओके. आता इथे या तुमच्याकडं, आता बघा काय काय काढलं आपण इथं. आता या बघा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला वाय ची टर्म दिसते का, कुठं वाय ची टर्मच नाही. मग बघा एक्स पण कॉन्स्टंट असतो आणि वाय पण. इथं काय तुमच्याकडं एक्स अँड झेड आर कॉन्स्टंट. ठीक आहे. मग बघा पहिल्या याच्यामध्ये काय तुमच्याकडे एक्स ची टर्म वाय ची टर्मच नाही, तर डेरिव्हेटिव्ह किती 0 प्लस. सेम आता इथं या टर्म्स मध्ये या एक्स वाय स्क्वेअर आहे तर एक्स कॉन्स्टंट आहे बाहेर आला आणि वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे 2y मायनस. परत सेम तुमच्याकडे बघा 2 कॉन्स्टंट इथं आणि झेड कॉन्स्टंट. वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1 कारण वाय ची टर्म आहे. मग याला जर आपण नीट सॉल्व्ह केलं तर काही तुमच्याकडे बघा एक्स 2y म्हणजे काय, 2 पहिला घेऊया एक्स वाय मायनस 2z. आता हे आलं आपल्याकडे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता कोणत्या पॉईंटवर काढायचं आहे मला, 1 2 3. सेम हा पहिला जो असतो तो एक्स असतो, हा वाय असतो, हा झेड असतो. तर पुट करूया इथं. बघा 2 ला 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 1 इंटू परत वाय ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस 2 इंटू परत झेड ची व्हॅल्यू किती आहे 3 इक्वल टू 2 इंटू 2 4 मायनस 2 इंटू 3 6 इक्वल टू किती आला -2. सेम आपल्याला लास्ट काय काढायचं आता बघा थर्ड वाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढायचं आपल्याला झेड. तर तुमच्याकडं वाय आणि एक्स आर कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघूया डाबा यू अपॉन डाबा झेड इक्वल टू. आता चला या आपल्या याच्यामध्ये बघा काय केलं आपण इथं
तुमच्याकडे पहिल्याच्या मध्ये झेडची टर्म आहे यस, मग तुमच्याकडे हा जो एक्स क्यूब आहे तो कॉन्स्टंट आहे बाहेर आला, बघा एक्स क्यूब बाहेर आला आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस. परत दुसऱ्या टर्म मध्ये तुम्हाला झेडची टर्मच दिसत नाही, इथं पूर्णपणे एक्स पण कॉन्स्टंट आहे आणि वाय स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे, दोन्ही कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला 0 मायनस. आता पुढच्या मध्ये बघा 2 पण कॉन्स्टंट आहे, वाय पण कॉन्स्टंट आहे आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2y आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह 1. जर टोटल केलं मी तर एक्स क्यूब मायनस 2y. आता बघा डॅबा यू अपॉन डॅबा झेड कोणत्या पॉइंटवर काढायचं आपल्याला, ऍट पॉइंट 1 2 3. तर सेम तुमच्याकडे हा पहिला एक्स झाला, हा दुसरा वाय आणि तिसरा झेड. त्याच्यामध्ये पुट करा. आता बघा एक्सचा क्यूब म्हणजे किती 1 चा क्यूब मायनस 2 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 2 इक्वल टू किती येईल तुमच्याकडं 1 मायनस 4 इक्वल टू मायनस 3. आता हे झालं तुमच्याकडे तिन्ही व्हॅल्यू पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍट अ पॉइंट याची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 13. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू किती आला -2 आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड आली तुमच्याकडे -3 व्हॅल्यू. ओके, अशा पद्धतीने आपण काढू शकतो. आता आपण इथं डेफिनेशन का वापरलं नाही, कारण आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहे आणि 3 पॉइंटवर काढायचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. बघा आता या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय तुम्हाला की बघा क्वेश्चन दिलाय काय, फाइंड द फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर तुमच्याकडे गिवन दिलाय यू इक्वल टू किती ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स वाय. ओके, आणि विचारलं काय तुम्हाला की फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे डाबा यू अपॉन डाबा एक्स अँड आपल्याला काय करायचं डाबा यू अपॉन डाबा वाय काढायचं. तर पहिलं काढूया काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोण एक्स. तर तुमच्याकडे इथं वाय कॉन्स्टंट राहील. मी प्रत्येक वेळेस का लिहितो कारण तुम्हाला नंतर समजणार नाही वाय कसं आला, पण त्याला आपण कॉन्स्टंट ठेवतो. आता बघा पहिलं या डाबा यू अपॉन डाबा एक्स इक्वल टू. ठीक आहे, आता बघा एक्स इथं पण आहे आणि इथं पण आहे, दोन्ही टर्म मध्ये एक्स आहे. तर मग आपल्याला तुम्हाला कोणता रूल वापरता येईल इथं यू इंटू व्ही. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही फंक्शन असेल तर यू पहिला ऍज इट इज राहतो, डी बाय डी एक्स ऑफ सेकंड माइन प्लस आता कोण ऍज इट इज फर्स्ट सेकंड ऍज इट इज आणि फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता इथं बघा तुम्हाला काय ना की दोन संख्याचं दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर फर्स्ट ऍज इट इज राहतो, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऍज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. तर आता इथे दोन्ही फंक्शन मध्ये एक्स होता म्हणून आपण दोन फंक्शन मानले. बघा हा पहिला फंक्शन ऍज इट इज, सेकंड फंक्शनचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कोण येतो साइन एक्स वाय प्लस आता बघा दुसरा फंक्शन ऍज इट इज कोण साइन एक्स वाय ऍज इट इज आणि पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कोणाचा ई रेस टू एक्स. तर डाबा यू अपॉन डाबा एक्स इक्वल टू कोण ई रेस टू एक्स. आता बघा साइन एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह, बघा मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे साइन एक्स. इथं डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा परत सांगतो. साइन मेन फंक्शन कोण आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स वाय. ओके, आता इथं बघा तुम्ही साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर पहिलं काय घेतो आपण साइन 2x चा डेरिव्हेटिव्ह कॉस 2x आणि नंतर 2x चा डेरिव्हेटिव्ह घेतो आपण मध्ये. तर 2x चा डेरिव्हेटिव्ह किती 2. तसंच आहे सेम मेन साइन एक्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला किती आला कॉस एक्स. आता बघा मध्ये अँगल कोण आहे तुमच्याकडे एक्स वाय. आता एक्स वायचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल, पण तुमच्याकडे वाय कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे वाय कॉन्स्टंट आहे आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस आता इथं बघा साइन एक्स वाय ऍज इट इज आहे आणि इथं तुमच्याकडे याचा डेरिव्हेटिव्ह किती ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती ई रेस टू एक्स. आता याला टोटल करूया आपण. बघा हा वाय आहे समोर आला ई रेस टू एक्स वाय कॉस एक्स वाय प्लस ई रेस टू एक्स. बघा ई रेस टू एक्स पहिला घेतला काय नंतर घेतला काय एकच राहतो वाय. हा तुमच्याकडे डाबा यू अपॉन डाबा एक्स ची व्हॅल्यू. ठीक आहे, याला आपण पुढे जर सॉल्व्ह करायचं असेल तर करू शकतो तुम्ही कसं. तर डाबा यू बाय डाबा एक्स इक्वल टू आता इथं या ई रेस टू एक्स इथं पण आहे, ई रेस टू एक्स इथं पण आहे. जर ई रेस टू एक्स मी कॉमन काढला तर तुमच्याकडे काय राहिलं इथं वाय इंटू कॉस एक्स वाय प्लस साइन एक्स वाय. ठीक आहे, हे पण आन्सर आहे बरोबर आणि हे पण आन्सर आहे. आता आपल्याला दुसरं काढायचं काय बघा दुसरं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कोण आता वाय. तर एक्स कशाचं काम करेल आता कॉन्स्टंटचं. चला या तर डाबा यू अपॉन डाबा वाय इक्वल टू
आता या फंक्शन मध्ये इथं बघा, आता आपला विथ रिस्पेक्ट टू वाय आहे, तर एक्स ची टर्म काही असते कॉन्स्टंट. बघा इथं तुमच्याकडे यू इंटू व्ही वापरता येणार नाही, कारण का, कारण इथे वाय ची टर्मच नाहीये, हे सेपरेट एक्स ची टर्म आहे, इथं फक्त वाय ची टर्म आहे, म्हणजे एकच टर्म आहे तुमच्याकडे वाय ची. आता बघा इरेस टू एक्स च्या टर्म सगळ्या काय असतं कॉन्स्टंट, तर मग इरेस टू एक्स कॉन्स्टंट टर्म बाहेर आलं का, कारण की सेपरेट त्याला जोडीदारच नाहीये वाय ची टर्म. इथं इथं जर वाय असता तर मग आपण यू इंटू व्ही रोल वापरला असता, इथं का नाही वापरणार, कारण फक्त वाय ची टर्म या एकाच याच्यामध्ये आहे. इथं एक्सला आपण यू इंटू व्ही का वापरला, कारण इथं पण एक्स ची टर्म होती आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण एक्स ची टर्म होती. आता इथं तर एकच आहे. आता साइन एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे, परत कॉस एक्स वाय, आणि नंतर आता एक्स वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बघा ह्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला. अँगल मध्ये काय तुमच्याकडे एक्स कॉन्स्टंट आहे, तर बाहेर आला एक्स कॉन्स्टंट, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1. जर तुम्ही टोटल केला इथं तर किती तुमच्याकडं ई रेस टू एक्स, हा एक्स बाय इंटू बाहेर कॉस एक्स वाय, हा झाला तुमच्याकडे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे, आता हे समजलं असेल. आता पुढच्या क्वेश्चन मध्ये पाहू. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे तुमच्याकडं, की गिवन काय आहे, गिवन u इक्वल टू टॅन इनवर्स y अपॉन एक्स. ओके, तर पहिली गोष्ट इथं तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असतो. ठीक आहे, आता दुसरा आहे डी बाय डी एक्स ऑफ 1 अपॉन जर एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. ओके, हे तुमच्या हे फॉर्म्युला आपल्याला वापरायचं आता पुढे. बघा तर पहिलं काढूया आपण, काय फर्स्ट ऑर्डर काढायचंय, तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आता तुम्हाला माहित झालं का वाय काय झाला कॉन्स्टंट. ओके, तर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू, आता इथं बघा तुमच्याकडे काय टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता एक्सचं काम कोण करेल, हा टोटली हा एक्सचं काम करेल टोटली. मग काय तुमच्याकडे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, एक्स कोण आहे तुमच्याकडे वाय अपॉन एक्स चा स्क्वेअर. बघा एक्सचं काम कोणी केलं पूर्णपणे वाय अपॉन एक्स. झालं पूर्ण टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता आपल्याला करायचं की बघा अँगल कोण आहे तुमच्याकडे वाय अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आता वाय कॉन्स्टंट, बघा सेपरेट वाय अपॉन एक्स आहे, तर वाय कॉन्स्टंट बाहेर आला, राहिलं कोण तुमच्याकडे 1 अपॉन एक्स, आणि 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलं किती तुमच्याकडे मायनस 1 अपॉन एक्सचा होल स्क्वेअर. काय केलं अँगलचा डेरिव्हेटिव्ह मध्ये तुमच्याकडे वाय कॉन्स्टंट बाहेर काढला, 1 अपॉन एक्स राहिलं तुमच्याकडे, याच्यामध्ये हा वाय बाहेर काढला 1 अपॉन एक्स राहिलं, तर 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती इथं मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता फक्त याला सॉल्व्ह करूया आपण. तर हे किती आलं तुमच्याकडे बघा 1 अपॉन 1 प्लस वाय अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे काय वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इंटू इथं काय तुमच्याकडे मायनस वाय अपॉन एक्सचा स्क्वेअर. ओके, हे झालं वाय अपॉन, कारण हे मायनस वाय इंटू 1 किती झालं. आता आपण याला सॉल्व्ह करूया. आता हे सॉल्व्ह कसं होईल बघा, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा याला मल्टिप्लाय होईल या 1 ला, आणि हा 1 जो आहे याला मल्टिप्लाय होईल. मग इथं इक्वल टू बघा 1 अपॉन किती 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय स्क्वेअर अपॉन आणि 1 इंटू एक्स स्क्वेअर किती तुमच्याकडे एक्सचा स्क्वेअर. हे बघा ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी जर असेल तर याचं मल्टिप्लिकेशन किती येतो, हा डी आणि एचा मल्टिप्लिकेशन होतो ए इंटू डी. इथे जर प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, परत या दोघाचा क्रॉसिंग होतो किती सी इंटू डी, सॉरी सी इंटू बी अपॉन आणि या दोघाचा मल्टिप्लिकेशन किती बी इंटू डी. तसंच केलं आपण 1 अपॉन ए क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं दिस. आता इथं काय आलं तुमच्याकडे इंटू मायनस वाय अपॉन एक्सचा स्क्वेअर. आता हा जो एक्स स्क्वेअर आहे हा सगळ्यात वरती जातो बघा इथं. मग काय तुमच्याकडे हा एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू काय तुमच्याकडे मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर. आता इथं बघा हा एक्स स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, तर राहिलं काय तुमच्याकडे फक्त मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू आली डॅबा यू अपॉन डॅबा एक्स व्हॅल्यू आली. ओके, सेम आता आपला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय वाय. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आता वाय, तर तुमच्याकडे एक्स जो आहे तो कशाचा असेल कॉन्स्टंट. ओके, सेम आता करा किती डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू सेम तुमच्याकडे यू फंक्शन कसं आहे टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन एक्स आहे. ओके, आता इथं बघा टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स, पहिलं टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तर इथं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडे वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. मी डायरेक्ट करतो आता
कारण की एक्स स्क्वेअर एक्सच्या जागी कोण आहे वाय अपॉन एक्स इंटू. आता सेम आता अँगल कोण आहे वाय अपॉन एक्स आहे. ओके वाय अपॉन एक्स तर 1 अपॉन एक्स कॉन्स्टंट, कारण एक्स ची टर्म काय असते कॉन्स्टंट, वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1. बघा इथं वाय ची फोड कशी गेली वाय सेपरेट 1 अपॉन एक्स. बघा 1 अपॉन एक्स कॉन्स्टंट बाहेर आला आणि वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1. मग आता हे केलं आपण, आता याला सॉल्व्ह करूया आपण. इक्वल टू आता 1 अपॉन एक्स कॉन्स्टंट आहे, हे 1 अपॉन एक्स बाहेर घेतला मी. आता इथं बघा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. आता जसं सॉल्व्ह केलं आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती तुमच्याकडं 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस परत या दोघांचा मल्टिप्लिकेशन वाय स्क्वेअर अपॉन आणि या दोघांचा मल्टिप्लिकेशन किती तुमच्याकडं एक्स स्क्वेअर. आता हा जो एक्स आहे तो वरती जाईल सगळ्यात. आता पहिला आपण किती 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअर वरती जाईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक एक्स कॅन्सल झाला राहिला एक एक्स तर डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू काय झालं तुमच्याकडं एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे हे झालं तुमच्याकडं टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे आता पाहूया आपण पुढचा क्वेश्चन. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सेम फाइंड द फर्स्ट ऑर्डर ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह अँड तुम्हाला गिवन दिला यू इक्वल टू किती लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता बघा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स जर असेल तुमच्याकडं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स. ओके आता चला येऊया आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढूया. पहिला काय तुमच्याकडं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढतोय आपण तर वाय आणि झेड काय राहील तुमच्याकडे कॉन्स्टंट. तर काढूया इथं आता चला डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू आता मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे लॉग त्याच्यामध्ये अँगल कोण आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तो लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपण इथं पाहिला काय 1 अपॉन एक्स. तर सेम आता याला एक्स अँगल म्हणा पूर्णपणे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती असेल 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बघा पूर्ण एक्स ची टर्म काय म्हणली आपण एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आला 1 अपॉन एक्स. आता चला अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता अँगल मध्ये कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर. बघा अँगल सेपरेट किती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा टोटली अँगल आहे. ओके लॉगचा तर लॉगचा अँगल बघा एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे 2x परत वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असेल वाय कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असेल तुमच्याकडे 0 का कारण झेड पण किती आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. तर टोटल केलं मी डाबा यू अपॉन डाबा एक्स इक्वल टू तर किती येतो तुमच्याकडे 2x प्लस 0 इक्वल टू 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके याला तुमच्याकडे कशाची डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय आता वाय करायचं. सेम एक्स आणि झेड आर काय तुमच्याकडे कॉन्स्टंट. ओके आता करा डॅबा यू अपॉन डॅबा वाय इक्वल टू सेम आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. आता बघा अँगल कोण आहे तुमच्याकडं हा अँगल आहे. ओके आता अँगल मध्ये बघा तुमच्याकडे एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट राहील कारण विथ रिस्पेक्ट टू वाय परत वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती बघा एक्स स्क्वेअर कॉन्स्टंट आहे 0 प्लस वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि प्लस झेड पण कॉन्स्टंट आहे 0. तर टोटल किती आला तुमच्याकडे 2y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हा आला तुमच्याकडे काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. थर्ड आहे सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आता कोण झेड तर एक्स अँड वाय आर कॉन्स्टंट राहील कॉन्स्टंट तर डॅबा यू अपॉन डॅबा झेड इक्वल टू सेम आता बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असेल तुमच्याकडे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके ठीक आहे लॉग मेन फंक्शन लॉग होता. सेम आता अँगल कोण आहे तुमच्याकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर पण कॉन्स्टंट वाय स्क्वेअर पण कॉन्स्टंट दोघांचा 0 प्लस 0 आणि झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2z. आता जर टोटल केलं तर 2z अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. हे झालं तुमच्याकडे फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन कोण लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की तुम्हाला गिवन दिलेलं आहे. बघा गिवन काय तुमच्याकडं यू इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय स्क्वेअर झेड आणि प्लस झेड स्क्वेअर एक्स आणि तुम्हाला काय विचारलंय की डॅबा यू बाय डॅबा एक्स काढा डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढा आणि डॅबा यू अपॉन डॅबा झेड काढा. तिघांची ऍडिशन किती आली पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर एवढी आली पाहिजे. तर इथं बघा काय काय लागतं आपल्याला एक्स
प्लस वायचा स्क्वेअर किती असतो तुमच्याकडं एक्स स्क्वेअर प्लस 2xy आणि प्लस वायचा स्क्वेअर. आता बघा हेच गोष्ट जर थर्ड मध्ये असेल 3 एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर इक्वल टू किती एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बघा तिघांचा स्क्वेअर आणि बघा आता 2 2xy 2 ची जोडी प्लस आता बघा एक्स वाय बरोबर आला 2xz प्लस आता कोण राहिला 2 कुणाची जोडी राहिली आता वाय आणि झेड ची. बघा एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर इक्वल टू काय असतो तुमच्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. झालं सगळ्यांचं एकदा स्क्वेअर. आता बघा 2 जोड्या बघा एक्स वाय बरोबर एकदा आला एक्स झेड बरोबर एकदा आला नंतर वाय झेड बरोबर आला. म्हणजे अशा किती जोड्या होता आपल्याकडे 3 जोड्या होता आणि त्याला 2 टाइम्स घ्यायचं. हे झालं तुमच्याकडे 3 एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर असेल. तर आता येऊया आपण. आता मी लिहित नाही डायरेक्ट काढतो. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचंय मला. ठीक आहे आपण काय म्हणा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तुमच्याकडे एक्स असेल तर वाय आणि झेड कशाच काम करेल कॉन्स्टंटचं. आता येऊया काढूया. बघा इथं एक्स स्क्वेअर मध्ये तुमच्याकडे वाय जो आहे कॉन्स्टंट आहे बाहेर आला आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2x. ठीक आहे हा कॉन्स्टंट झाला. परत सेम इथं आता इथं वाय पण कॉन्स्टंट आहे झेड पण कॉन्स्टंट. तो टोटल टर्म काय झाली कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 0. का कारण की याच्यामध्ये एक्स ची टर्मच नाही. आता झेड स्क्वेअर एक्स मध्ये बघा झेड स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर आला आणि एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती 1. जर मी टोटल केलेला तर काही तुमच्याकडे 2xy प्लस झेडचा स्क्वेअर. ओके कशाची व्हॅल्यू आली डाबा यू बाय डाबा एक्स ची व्हॅल्यू आली. सेम आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ची व्हॅल्यू काढायची आता मला. तर इथं काढून घ्या काय तुमच्याकडं. आता या सेम आता पहिल्याच्या मध्ये बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचंय तुम्हाला. तर हा जो एक्स आहे तो कॉन्स्टंट झाला तो एक्स स्क्वेअर बाहेर आला. आता वायचा डेरिव्हेटिव्ह किती 1 प्लस परत सेम इथं झेड कॉन्स्टंट आहे आणि वाय स्क्वेअर बघा इथं झेड हा कॉन्स्टंट आहे वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2y. तर आपण विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय वाय प्लस आता बघा झेड स्क्वेअर कॉन्स्टंट एक्स कॉन्स्टंट कारण विथ रिस्पेक्ट टू वाय इथं काय तुमच्याकडे एक वाय ची टर्मच नाहीये तर पूर्ण काय झाला कॉन्स्टंट. मग टोटल जर केलं मी तर किती येतो तुमच्याकडं किती बघा एक्स स्क्वेअर प्लस 2 समोर घेतला वाय झेड. ठीक आहे सेम आता लास्टचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आता काय करायचं मला डाबा यू अपॉन डाबा झेड काढायचं. तर चला डाबा यू अपॉन डाबा झेड काढूया. सेम आता पहिल्या याच्यामध्ये या बघा पहिल्याच्या मध्ये या तुमच्याकडे पहिल्याच्या मध्ये एक्स ची टर्म आहे आणि वाय ची टर्म आहे दोन्ही पण कॉन्स्टंट आहे कारण विथ रिस्पेक्ट टू झेड आहे. तर तुमच्याकडे झेड ची टर्म नाही तर 0 प्लस आता दुसऱ्या टर्म मध्ये या बघा वाय स्क्वेअर जो आहे ती कॉन्स्टंटची टर्म आहे आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे वाय स्क्वेअर कॉन्स्टंट आणि झेडचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस. आता बघा एक्स दुसऱ्या याच्यामध्ये टर्म्स मध्ये हा एक्स जो आहे कॉन्स्टंट एक्स बाहेर आला आणि झेड स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती 2 इंटू झेड. तर टोटल केला मी तर वाय स्क्वेअर प्लस 2xz हे लिहून घेतलं. ठीक आहे आता बघा तिघांची ऍडिशन किती आली पाहिजे आपल्याला शो काय करायचं आहे तिघांची ऍडिशन डाबा यू अपॉन डाबा एक्स प्लस डाबा यू अपॉन डाबा वाय प्लस डाबा यू अपॉन डाबा झेड इक्वल टू चला बघा डाबा यू अपॉन डाबा एक्स व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे 2xy प्लस झेड स्क्वेअर प्लस सेम तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू डाबा यू अपॉन डाबा वाय ची व्हॅल्यू किती आलेली आहे एक्स स्क्वेअर प्लस 2yz प्लस सेम. आता लास्टची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे डाबा यू अपॉन डाबा झेड ची व्हॅल्यू किती आलेली आहे वाय स्क्वेअर प्लस 2xz ची. आता टोटल एकत्र करूया याला एकत्र बघा सेम पहिलं एक्स स्क्वेअर घेतला मी पहिल्यांदा प्लस वाय स्क्वेअर घेतला नंतर प्लस झेड स्क्वेअर घेतला बघा घेतला. आता काय करा 2च्या जोड्या 2xy घेतला मी 2xy. आता 2 हे घेऊया 2xz घेतला प्लस आणि 2yz घेतला. या टोटलला बघा इथं आपण फॉर्म्युला बनवा. ही कशाचा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एक्स वाय प्लस 2 टाइम्स एक्स झेड प्लस 2 टाइम्स वाय झेड हे एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर हाय. तर आपण हे काय केलं हेल्स प्रूव्ह. बघा तिघांची ऍडिशन जी आहे ती काय दाखवली एक्स प्लस वाय प्लस झेडचा स्क्वेअर दाखवले. ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन पाहूया आपण काय दाखवायचं आपल्याला बघा की तुमच्याकडे दिलं यू फंक्शन. आता बघा या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की यू फंक्शन आहे लॉग ऑफ tan x प्लस tan y प्लस tan z. देन प्रूव्ह दॅट आपल्याला काय प्रूव्ह करायचंय sin 2x इंटू डाबा यू बाय डाबा x प्लस sin 2y इंटू डाबा यू बाय डाबा y
प्लस साइन 2z इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय झेड ची व्हॅल्यू किती आली पाहिजे आपल्याकडे 2 आली पाहिजे. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला काय काय लागतं या क्वेश्चन मध्ये. पहिला की तुमच्याकडे डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. बघा लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे 1/x. पहिली गोष्ट. दुसरा डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे सेक स्क्वेअर एक्स. ओके. आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय लागते या क्वेश्चन मध्ये की साइन 2x. बघा 2 अँगल असेल तर त्याला आपण लिहितो आपण 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. या गोष्टी आपल्याला या क्वेश्चन मध्ये लागणार आहेत. चला तर पहिला बघा आता मी डायरेक्ट करतो ते लिहित नाही. पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहित नाही. तर बघा पहिला आपल्याला काय करायचं की डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स काढायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये बघा मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1/x. आता ही पूर्ण जो अँगल आहे तो काय झाला x. तर 1 अपॉन किती टॅन x प्लस टॅन y आणि प्लस टॅन z. बघा पूर्ण जो अँगल होता तो आपण 1 घेतला कारण जो बी अँगल असेल तो काय असतो लॉगचा 1/x इंटू. आता अँगल कोण आहे टॅन एक्स आहे. बघा पहिला टॅन एक्स आहे टॅन y आहे प्लस टॅन z. आता याच्यामध्ये बघा टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती असतो इथं बघितलं आपण किती सेक स्क्वेअर एक्स. ओके. प्लस टॅन वाय चा डेरिव्हेटिव्ह बघा टॅन वाय चा डेरिव्हेटिव्ह किती असेल प्लस 0. का कारण y ची टर्म कॉन्स्टंट असते प्लस टॅन z चा डेरिव्हेटिव्ह किती असेल 0. तर टोटल जर केला मी तर किती आला तुमच्याकडे सेक स्क्वेअर एक्स अपॉन किती टॅन एक्स प्लस टॅन वाय आणि प्लस किती तुमच्याकडे टॅन झेड आला. ही कशाची व्हॅल्यू आहे डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स सी. ओके. आता इथं बघा चौथी गोष्ट आपल्याला लागते की तुमच्याकडे सेक एक्स ची व्हॅल्यू किती असते 1/cos x. तर इथं आता बघा काही तुमच्याकडे सेक स्क्वेअर एक्स आहे तर सेक स्क्वेअर एक्स ला आपण असं लिहू शकतो काय 1/cos स्क्वेअर एक्स. इथं फॉर्म्युला आहे सेक एक्स चा 1/cos. तर सेक स्क्वेअर आहे तर कॉस स्क्वेअर होऊन जाईल इंटू 1 काय आला टॅन एक्स प्लस टॅन वाय आणि प्लस टॅन झेड. ओके. आता ही व्हॅल्यू आलेली. ठीक आहे. आता मी काय करतो डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स ची व्हॅल्यू आलेली. तर मला कशाची व्हॅल्यू काढायची इथं बघा 2 साइन 2x इंटू. आता मी दोन्ही साइन काय मल्टिप्लाय करतो साइन 2x. बघा साइन 2x. इथं पण मला मल्टिप्लाय करावं लागेल साइन 2x. चला इथं बघा आता साइन 2x इंटू डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स इक्वल टू साइन 2x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन किती तुमच्याकडं कॉस स्क्वेअर एक्स किती टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. याच्यामध्ये काय केलं मी फक्त साइन 2x ची व्हॅल्यू पुट करून दिली. आता बघा एक्स कॉस एक्स आणि एक कॉस एक्स कॅन्सल झाला. परत सेम पाचवा जो आहे टॅन एक्स इक्वल टू काय राहतो तुमच्याकडं साइन एक्स अपॉन कॉस एक्स. तर इथं बघा हा जो साइन एक्स आहे बघा 2 इंटू साइन एक्स हा वरचा हा साइन एक्स आणि एक बघा कॉस स्क्वेअर होता एक कॉस एक्स राहिला साइन एक्स अपॉन एक कॉस किती राहिलं तुमच्याकडे टॅन एक्स अपॉन किती टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. ओके. ही कशाची व्हॅल्यू आली साइन 2x डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स. ओके. पहिली व्हॅल्यू आली आपल्याकडे. सेम आपल्याला दुसरी व्हॅल्यू कशाची काढायची साइन 2y डॅ बाय यू अपॉन डॅ बाय ची सेम सिमिलर व्हॅल्यू काढायची. तर मी दोन व्हॅल्यू काढून देतो तिसरी ऍज इट इज आपण सिमिलर बनवूया. तर बघा दुसरी व्हॅल्यू बघा डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय ची व्हॅल्यू काढायची. सेम मेन फंक्शन कोण आहे लॉग ऑफ. तर लॉग ऑफ चं काय 1 अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड इक्वल टू. आता अँगल कोण होता हा तुमच्याकडे अँगल होता टॅन एक्स. बघा टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस टॅन वाय चा डेरिव्हेटिव्ह किती सेक स्क्वेअर वाय आणि प्लस टॅन झेड चा डेरिव्हेटिव्ह 0. तर टोटल किती आला तुमच्याकडे सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय आणि प्लस टॅन झेड. ओके. सेम आता डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स इक्वल टू आता सेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. तुमच्याकडे जो अँगल आहे कोण टॅन एक्स प्लस टॅन वाय आणि प्लस टॅन झेड. ओके. पण आपल्याला ऍक्च्युअली व्हॅल्यू कशाची पाहिजे आहे साइन 2y. दोन्ही साइडने मल्टिप्लाय केलं मी साइन 2y. आता बघा साइन 2y म्हणजे कोण 2 इंटू
साइन वाय इंटू कॉस वाय. बघा साइन 2y चा फॉर्म्युला पुट केला अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, सॉरी कॉस स्क्वेअर वाय, सॉरी तो वाय. तर कॉस स्क्वेअर वाय इंटू काय तुमच्याकडे टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. आता इथं बघा हा जो आहे एक कॉस एक्स एक कॉस एक्स कॅन्सल झाला, तर राहिला तुमच्याकडे 2 साइन अपॉन कॉस किती टॅन, तर 2 टॅन वाय अपॉन किती झालं तुमच्याकडं टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. एकूणाची व्हॅल्यू आली साइन 2y डॅ बाय यू अपॉन डॅ बाय सॉरी वाय. ही व्हॅल्यू आली तुमच्याकडे दिस. ओके सिमिलर बघा सिमिलर तुमच्याकडे याची पण व्हॅल्यू किती जाता डॅ बाय यू अपॉन सॉरी साइन 2z इंटू डॅ बाय यू बाय डॅ बाय झेड इक्वल टू किती 2 टाइम्स टॅन झेड अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. बघा असे सिमिलर होईल. याला इक्वेशन नंबर 3 मानूया, याला इक्वेशन नंबर 2 आणि याला इक्वेशन नंबर 1. तिघांची जर ऍडिशन केली मी, बघा आता तिघांची ऍडिशन करतो. आता बघा तिघांची ऍडिशन केली साइन 2x डॅ बाय यू बाय डॅ बाय एक्स. पहिल्याची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे किती 2 टाइम्स साइन टॅन एक्स अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. ओके प्लस सेम आता साइन 2y डॅ बाय यू बाय डॅ बाय ची व्हॅल्यू किती आले 2 टाइम टॅन वाय अपॉन सेम टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड प्लस सेम लास्ट साइन 2z ची किती आलेली तुमच्याकडे 2 टॅन झेड अपॉन टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. ओके आता बघा तिघांचा बेस सेम आहे टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. टॅन एक्स प्लस टॅन सगळ्यांचा बेस सेम असेल तर सगळ्यांचा टॅन एक्स प्लस टॅन वाय आणि प्लस टॅन झेड. आता बघा इथं काय तुमच्याकडे 2 टाइम्स टॅन एक्स प्लस 2 टाइम्स टॅन वाय आणि प्लस 2 टाइम्स टॅन झेड. जर वरून मी इथून काय करतो 2 कॉमन जर काढला तर काय करतो 2 टाइम्स बाहेर आला तर टॅन एक्स राहिला प्लस टॅन वाय आणि प्लस टॅन झेड अपॉन किती टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड. बघा हे कॅन्सल झालं. बघा आता इथे जागा नाहीये तर तुमच्याकडे 2 इथून कॉमन काढला, इथून 2 गेला 2 बाहेर आला 2 आला, राहिला टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन सेम आलं तर टॅन एक्स प्लस टॅन वाय प्लस टॅन झेड अपॉन हे कॅन्सल झालं, राहिलं काय फक्त तुमच्याकडे 2. तर आपण हे प्रूव्ह केलं काय त्या तिघांची जी ऍडिशन येते ती किती येते तुमच्याकडे 2 येते. ठीक आहे. आता आपण पाहूया पुढचा क्वेश्चन. आता पुढचा क्वेश्चन बघा हा व्हिडिओ मोठा होत असेल कारण याच्यामध्ये तुम्हाला जर हा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होतं बघा. आता आपण पाहूया आपण डेफिनेशन करू. आता आपण पाहिलं डायरेक्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं. जर असा क्वेश्चन असेल तर आपल्याला डेफिनेशन वापरायची. ठीक आहे. आता बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये या तुमच्याकडे काय गिवन दिलेलं आहे गिवन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू काय एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. कधी ज्यावेळेस एक्स आणि वाय इज नॉट इक्वल टू 0,0 आणि दुसरं तुम्हाला 0,0 वर व्हॅल्यू दिलेली आहे काय एक्स कॉमा वाय इक्वल टू 0 वर 0 व्हॅल्यू दिली. ठीक आहे. तर इथं बघा त्यांनी क्वेश्चन विचारला की शो दॅट बोथ फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. म्हणजे काय की एफ एक्स ऍट 0,0 अँड एफ वाय 0,0 एक्झिस्ट होतो बट द फंक्शन इज नॉट कंटिन्युअस दाखवायचं आपल्याला. बट पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर एक्झिस्ट होतो पण हा कंटिन्युअस नाहीये हे दाखवायचं आहे. तर पहिलं पार्ट काय तुमच्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघा. पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऍट अ पॉइंट बघा एफ एक्स ऍट अ पॉइंट ए कॉमा बी. डेफिनेशन काय की लिमिट बघा एक्स असेल तर आपण पाहिलं काय एच टेन्स टू 0 एफ ऑफ ए कॉमा बघा इथं ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी अपॉन एच. ओके. आता कोणत्या पॉइंटवर काढायचं आपल्याला 0,0. मग हा झाला ए आणि हा झाला बी. मग ए आणि बी ची व्हॅल्यू काय आली 0. तर आपण पुट करूया एफ एक्स ऍट 0,0 इक्वल टू लिमिट एच टेन्स टू 0. बघा 0,0 चेक करायचं तर ए आणि बी ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 0,0. तर एफ ऑफ आता ए ची व्हॅल्यू 0 आहे तर 0 प्लस एच मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू पण 0 अपॉन एच इक्वल टू तर लिमिट
h टेन्स टू 0. आता इथं बघा हा काय 0 प्लस h किती आला तुमच्याकडं, सॉरी इथं 0 किती आला, f ऑफ h कॉमा 0 मायनस f ऑफ 0 कॉमा 0, सॉरी इथं 0, कारण आपल्याला h व्हॅल्यू 0 पुट केली तर आणि b ची व्हॅल्यू 0 पुट केली 0 कॉमा 0. ठीक आहे, अपॉन काय तुमच्याकडे इथं h. आता आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढायची आहेत बघा. फंक्शन काय तुमच्याकडे हा आहे, तर इथं फंक्शनची व्हॅल्यू बघा f ऑफ h कॉमा 0 ची व्हॅल्यू काढावं लागेल, हा पहिला पार्ट. मग h कॉमा 0 हा झाला तुमच्याकडे x आणि हा झाला y. तर फंक्शन बघा, फंक्शन काय होता इथं, हा फंक्शन आहे तुमच्याकडे. त्याच्यामध्ये बघा x ची व्हॅल्यू h इंटू y ची व्हॅल्यू 0 अपॉन x स्क्वेअर म्हणजे h स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे 0 चा स्क्वेअर इक्वल टू, तर टोटल आन्सर किती आला 0. बघा h इंटू 0 0 अपॉन काही असो 0, पहिली व्हॅल्यू भेटली. आणि f ऑफ 0 कॉमा 0 वर तर फंक्शनची व्हॅल्यू 0 दिलेली बघा इथं. ही दोन्ही व्हॅल्यू आल्या आपल्याकडे, तर पुट करूया आता. बघा लिमिट ही कशाची व्हॅल्यू fx ऍट 0 कॉमा 0 इक्वल टू किती, लिमिट h टेन्स टू 0. आता बघा पहिलं f ऑफ h कॉमा 0 ची व्हॅल्यू किती आली 0 मायनस f ऑफ 0 कॉमा 0 ची व्हॅल्यू किती आली 0 अपॉन h इक्वल टू 0 कॉमा 0 किती आला तुमच्याकडे 0, लिमिट h टेन्स टू 0, तर 0 अपॉन h इक्वल टू आन्सर आला 0. हे झालं बघा fx ऍट 0 कॉमा 0 वर 0 आन्सर आला, म्हणजेच fx ऍट 0 कॉमा 0 इज अ एक्झिस्ट झाला. ठीक आहे, आता दुसरं बघा. आता आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काढायचं ऍट a कॉमा b वर. बघा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जर y असेल तर आपण काय घेतो, लिमिट k टेन्स टू 0 f ऑफ a चेंज होतो का, नाही. तो कोणती टर्म चेंज होते, y वाली, तर y ची टर्म कोण आहे b प्लस k मायनस f ऑफ a कॉमा b अपॉन कोण k. आता इथं व्हॅल्यू पुट करूया. बघा कोणत्या पॉईंटवर काढायचं आपल्याला, एफ वाय ऍट 0 कॉमा 0. बघा a ची व्हॅल्यू पण 0 आहे आणि b ची व्हॅल्यू पण 0 आहे, तर लिमिट k टेन्स टू 0 f ऑफ कोण, बघा a ची व्हॅल्यू 0 आहे आणि b ची व्हॅल्यू 0, 0 प्लस k किती k. बघा b ची व्हॅल्यू 0 आहे, 0 प्लस k 0 मायनस f ऑफ a ची व्हॅल्यू 0 आणि b ची व्हॅल्यू 0 अपॉन k. इथं काय केलं मी, a ची व्हॅल्यू 0 आणि b ची व्हॅल्यू 0 पुट केली. आता हे आला, आता आपल्याला काय काय काढावं लागेल बघा. इथं ही पहिली व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला आणि ही दुसरी व्हॅल्यू, सॉरी इथं 0. तर पहिली व्हॅल्यू काय तुमच्याकडे f ऑफ 0 कॉमा k काढायचं आहे, 0 कॉमा k. आता बघा फंक्शन काय आहे तुमच्याकडे, हा फंक्शन आहे, हा फंक्शन. तर 0 कॉमा k, x ची व्हॅल्यू किती आहे 0 आणि y ची व्हॅल्यू किती आहे k. तर 0 इंटू y ची व्हॅल्यू k अपॉन x स्क्वेअर म्हणजे कोण 0 चा स्क्वेअर प्लस y स्क्वेअर म्हणजे कोण k चा स्क्वेअर इक्वल टू k इंटू 0 टोटल किती आला 0 आणि प्लस सेम f ऑफ 0 कॉमा 0. बघा ही दुसरी व्हॅल्यू काढायची, त्याची पण गिव्हनच आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये. बघा 0 कॉमा 0 वर फंक्शनची व्हॅल्यू किती आहे 0, तर त्याची पण व्हॅल्यू किती आली 0. आता दोन्ही व्हॅल्यू जे आहेत या दोन्ही व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट करूया. तर fy ऍट 0 कॉमा 0 इक्वल टू किती, लिमिट k टेन्स टू 0. आता f ऑफ 0 कॉमा k ची व्हॅल्यू किती आली 0 मायनस f ऑफ 0 कॉमा 0 ची व्हॅल्यू किती 0 अपॉन किती k. तर टोटल किती आला आन्सर बघा 0 मायनस 0, याचा आन्सर आला 0. याचा मीनिंग झाला की fy ऍट 0 कॉमा 0 इज अ एक्झिस्ट. ओके, मग आपल्याला पहिलं काय क्वेश्चन मध्ये काय दाखवलं होतं की तुमच्याकडे शो दॅट बोथ पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो, बट द फंक्शन जो आहे इज नॉट अ कंटिन्युअस. आता कंटिन्युअस दाखवण्यासाठी आता बघा फंक्शन कंटिन्युअस दाखवण्यासाठी दोन कंडिशन आहे. आता मी तर बाजूला घेतो. बघा दोन कंडिशन कोणत्या आहेत. पहिली कंडिशन आहे की लिमिट एक्स वाय टेन्स टू ज्या पॉईंटवर काढायचं a कॉमा b f ऑफ x कॉमा y एक्झिस्ट झाला पाहिजे. बघा याच्यावर व्हिडिओ बनवला आहे मी, पण आता या पॉईंट मध्ये आलाय म्हणून परत सांगतो मी. बघा f ऑफ x कॉमा एक्झिस्ट झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय तुमच्याकडे की लिमिट जो आहे ऍट x कॉमा y टेन्स टू a कॉमा b f ऑफ x कॉमा y इक्वल टू f ऑफ a कॉमा b एवढा आला पाहिजे. बघा लिमिट एक्झिस्ट झाला पाहिजे पहिली कंडिशन. दुसरं कंडिशन काय आहे की लिमिट एक्झिस्ट होऊन म्हणजे लिमिट जो आलेला आहे तो कुणाची इक्वल पाहिजे त्या पॉइंटवर ज्या फंक्शनची व्हॅल्यू. हे जर इक्वल असेल तर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले तर त्याला आपण म्हणतो फंक्शन काय कंटिन्युअस आहे.
आता कंटिन्युअस घेतो बघा. लिमिट एक्झिस्ट होणे म्हणजे काय की ईच अँड एव्हरी पाथला फंक्शन कसं पाहिजे, त्याचं लिमिट कसं पाहिजे, सेम पाहिजे. तर आता बघूया पहिला पाथ घेऊन. तुमच्याकडे फंक्शन कोण आहे, एफ ऑफ एक्स कॉमा वाय इक्वल टू फंक्शन काय तुमच्याकडे एक्स वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. कधी, ज्यावेळेस एक्स वाय याची व्हॅल्यू 0 नसेल तेव्हा. ओके. आणि दुसरा आहे 0 कधी असेल, ज्यावेळेस एक्स वाय याची व्हॅल्यू किती असेल, 0,0 असेल. मग पहिली गोष्ट तुम्हाला एफ ऑफ 0,0 वर फंक्शनची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 0. ओके. म्हणजे बघा 0,0 वर चेक करायचं म्हणजे एक काम तर झाला 0. आता लिमिट एक्झिस्ट होतो की नाही चेक करायचं याचं. तर लिमिट एक्झिस्ट होतो की नाही बघा, एक पहिला जो व्हिडिओ आहे याच्यावर फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल वरचा, त्याच्यावर मी लिमिट एक्झिस्ट होतो की नाही त्यावर एक्झाम्पल घेतलेले, तर तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही. आता बघा आपण इथं तुमच्याकडे किती डिग्री आहे, याची 1 डिग्री आहे, याची 1, टोटल किती झाली 2, याची पण 2 डिग्री आहे, याची पण 2 डिग्री आहे. ईच अँड एव्हरी टर्मची जर 2 डिग्री सेम डिग्री असेल तर आपण काय पुट करतो, पाथ. बघा पाथ अलॉंग वाय इक्वल टू काय पुट करतो आपण, एम एक्स. लिमिट एक्झिस्ट करायचं नाही, करायचं चेक करायचं असेल त्यावेळेस तर पाथ अलॉंग काय झाला, वाय इक्वल टू एम एक्स. आता जिथे जिथे वाय असेल तिथं काय पुट करणार आपण, एम एक्स. तर लिमिट बघा वायची व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुमच्याकडे वाय संपला, आता काय एक्स टेन्स टू 0. आता बघा वायची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला, एम एक्स. तर एक्स इंटू फंक्शन वायची व्हॅल्यू एम एक्स पुट केली अपॉन तर एक्स स्क्वेअर सेम एम स्क्वेअर वाय स्क्वेअर म्हणजे कोण, एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके. लिमिट आपल्याला एक्झिस्ट होतं की नाही चेक करायचं. तर बघा इथं काय आला, एक्स इंटू एक्स, लिमिट एक्स टेन्स टू 0, एक्स इंटू एक्स किती आला, एक्स स्क्वेअर इंटू एम अपॉन. आता बघा इथून एक्स स्क्वेअर, इथं पण एक्स स्क्वेअर बाहेर काढला तर राहिलं तुमच्याकडे 1 प्लस एम स्क्वेअर. तर इथून एक्स स्क्वेअर कॉमन काढला 1 राहिला, इथून एम स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॉमन काढला राहिला एम स्क्वेअर. ओके. एक्स स्क्वेअर कॅन्सल तर राहिला तुमच्याकडे लिमिट एक्स टेन्स टू 0 एम अपॉन 1 प्लस एम स्क्वेअर. आता बघा एक्स व्हॅल्यू 0 पुट करायची पण एक्सची टर्मच नाहीये, तर आला काय तुमच्याकडे एम अपॉन 1 प्लस एम स्क्वेअर. आता एम जो आहे तुमच्याकडं काय, एम इज अ पॅरामीटर आहे, तर एम ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर आन्सर वेगळा येईल. एम ची व्हॅल्यू जर 3 पुट केली तर आन्सर वेगळा येईल. एम ची व्हॅल्यू 5 पुट करा वेगळा येईल. म्हणजे याचा मिनिंग काय झाला की डिफरंट पाथ हॅव डिफरंट लिमिट. बघा डिफरंट पाथला डिफरंट लिमिट झाला तर पहिलं काय, याला काय म्हणतो आपण, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता बघा कंटिन्युअस काय डेफिनेशन होती की तुमचा लिमिट एक्झिस्टच नाही झाला तर फंक्शन कंटिन्युअस होईल का नाही. दोघांपैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर फंक्शन इज अ डिसकंटिन्युअस. म्हणजे आपण इथं सांगू शकतो लिमिटच एक्झिस्ट नाही झाला तर फंक्शन एफ ऑफ एक्स कॉमा वाय इज अ नॉट अ कंटिन्युअस ऍट अ पॉइंट. कोणत्या पॉइंटला, 0,0. बघा इथं वाय ची व्हॅल्यू जो आहे एक्स पुट करू शकतो, वाय इक्वल टू 2x घेऊ शकतो. म्हणजे एम ची व्हॅल्यू मी 1 पुट करू शकतो, 2 पुट करू शकतो, वाय ची व्हॅल्यू 3x पुट करू शकतो. म्हणजे जनरल घेऊ शकतो पण मी डायरेक्ट एकच घेतला काय, वाय इक्वल टू एम एक्स. मग एम इज अ पॅरामीटर म्हणजे एम ची व्हॅल्यू तुम्ही काही पुट करू शकता, 0, 1, 2, -1. म्हणजे जसं जसं मी एम ची व्हॅल्यू चेंज करेल तसं फंक्शनची व्हॅल्यू पण लिमिट पण चेंज होईल. म्हणजे डिफरंट पाथला काय आलं, डिफरंट लिमिट. तर लिमिट डज नॉट एक्झिस्ट, तर लिमिटच एक्झिस्ट झाला नाही तर फंक्शन काय झाला, नॉट अ कंटिन्युअस. ठीक आहे. आता आपण एक्झरसाइजचा क्वेश्चन पाहूया. बघा एक्झरसाइज मध्ये आपण हा क्वेश्चन पाहिलेला आहे, हा पण पाहिलेला आहे. आता पुढचा बघा, हा क्वेश्चन तुम्हाला मी हिंट सांगतो याची. बघा हिंट मध्ये काय तुमच्याकडे, हा या टर्म्सला काय म्हणा यू. ओके. या टर्म्सला काय म्हणा व्ही. तर यू अपॉन व्ही बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये डी बाय डीएक्स ऑफ यू अपॉन व्ही जर राहिला तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा असतो बघा डिव्हिजन मध्ये की व्ही ऍज इट इज, म्हणजे दुसरा जो असेल ऍज इट इज डी बाय डीएक्स ऑफ पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस. आता पहिला ऍज इट इज, जो दुसरा असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन दुसऱ्याचा स्क्वेअर, हा त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. जर मी याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं ठरवलं, बघा इथं काढतो, हे काढून देतो तुम्हाला. तर डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स काढला तर बघा एक्स ची टर्म वरती पण आहे आणि खाली पण आहे. ठीक आहे. मग तुम्हाला यू अपॉन व्ही वापरावं लागेल. परत सेम विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर सेमच आहे, कारण तिथं पण यू अपॉन व्ही रूलच वापरावं लागेल मला. का, कारण की तिथं पण काय तुमच्याकडं वरती पण वाय आहे, न्यूमरेटरला डिनोमिनेटरला पण वाय आहे. तर चला इथं बघा पहिली कंडिशन व्ही ऍज इट इज, म्हणजे सेकंड ऍज इट इज कोण आहे, एक्स प्लस वाय मायनस 1 ऍज इट इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह कोण आहे, पहिला एक्स मायनस वाय प्लस 1 नंतर मायनस. आता पहिला ऍज इट इज म्हणजे कोण, पहिला कोण आहे एक्स मायनस वाय प्लस 1 आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह कोण, डॅ बाय एक्स अपॉन कोण आहे दुसरा, एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन होलचा
होलचा काय आहे तुमच्याकडे v चा स्क्वेअर म्हणजे कोण सेकंड कोण आहे x प्लस वाय मायनस 1 चा स्क्वेअर. चला आता याचं कॅल्क्युलेशन करूया x प्लस वाय मायनस 1 ऍज इट इज आणि याचा डेरिव्हेटिव्ह बघा इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x तर y ची टर्म कॉन्स्टंट आणि हा 1 पण कॉन्स्टंट. त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आला पूर्णपणे x चा डेरिव्हेटिव्ह 1 y चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस परत x मायनस y प्लस 1 ऍज इट इज. आता बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे आणि मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन काय आलं तुमच्याकडं x प्लस y मायनस 1 चा स्क्वेअर. तर टोटल केलं मी तर किती तुमच्याकडे आता x प्लस वाय प्लस मायनस 1 इंटू 1 म्हणजे किती सेम x प्लस मायनस 1 हा झाला. परत सेम या मायनस 1 ने जर मल्टिप्लाय केला मध्ये किती मायनस x नंतर प्लस y आणि मायनस 1 अपॉन कारण प्लस 1 इंटू दिस सेम होईल x प्लस वाय मायनस 1 चा स्क्वेअर. आता चला इथं कॅन्सल काय काय होतो बघा मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल मायनस 1 सॉरी मायनस 1 मायनस 1 2 आता इथं कॅन्सल होत नाही ठीक आहे. तर y इंटू वाय प्लस वाय 2y प्लस मायनस 1 मायनस 2 अपॉन x प्लस वाय मायनस 1 चा स्क्वेअर. हा झाला तुमच्याकडे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे तुम्ही अशा पद्धतीने हे काढू शकता. आता बघा तुम्ही सेम काढू शकता काय की डाबा u अपॉन डाबा y काढू शकता. सेम u अपॉन v रूल वापरायचा आहे आणि सेम ऍज इट इज असंच काढायचं आहे. तिथं काय फक्त बघा ज्यावेळेस y चा डेरिव्हेटिव्ह येईल त्यावेळेस मायनस 1 येईल. इथं दोन्ही x प्लस होते म्हणून त्या आन्सर आला प्लस 1. आता आपण पुढचा लास्टच्या क्वेश्चनची हिंट देतो मी पाचवा क्वेश्चन. आता पाचव्या क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला दिस गिव्हन दिलाय. आता मला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा आहे. तर y कशाच काम करेल कॉन्स्टंट मध्ये बघा पहिल्या टर्म मध्ये पण x आहे दुसऱ्या टर्म मध्ये पण x आहे पण ऍडिशन मध्ये तो दोघांचा सेपरेट पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय डाबा अपॉन डाबा x. पहिली टर्म कोण आहे x अपॉन वाय स्क्वेअर मायनस दुसरी टर्म कोण आहे तुमच्याकडे डाबा अपॉन डाबा x y अपॉन x चा स्क्वेअर. ठीक आहे आता याचा डेरिव्हेटिव्ह काढूया बघा पहिल्या टर्म्स मध्ये हा वाय स्क्वेअर खाली कॉन्स्टंट होता वाय स्क्वेअर बाहेर आला आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती 1 बघा हा ही जी टर्म आहे खालची वाय स्क्वेअर ती बाहेर आला आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस. आता बघा y कॉन्स्टंट आहे आणि बघा 1 अपॉन x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती असतो हा 1 अपॉन x स्क्वेअर आहे हा मायनस x स्क्वेअर हा मायनस वरती गेला बघा पॉवर खाली प्लस असेल तो वरती जातो मायनस 2 झाला. याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे तुमच्याकडे मायनस 2 समोर आला आणि 1 ने पॉवर कमी म्हणजे किती मायनस 3 झालं आणि हा जो मायनस 2 आहे तो आपण खाली घेतो काय x चा क्यूब. याचा मिनिंग काय होतो की 1 अपॉन x रेस टू 8 असेल याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल 1 ने कमी घ्यायचा मायनस 7 अपॉन x 1 ने वाढवायचा इथं किती तुमच्याकडे हा मायनस 8 घ्यायचा मग जी पॉवर असेल ती मायनस घ्यायची 1 ने पॉवर वाढवायची. सपोज तुमच्याकडे x रेस टू 10 असेल तर खाली याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल तुमच्याकडे मायनस 10 अपॉन x रेस टू 11. ओके सेम आहे तसंच x स्क्वेअर आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे तुमच्याकडे मायनस 2 अपॉन x चा क्यूब. आता इथं याला सॉल्व्ह करूया 1 अपॉन वाय स्क्वेअर. आता हा मायनस आणि हा मायनस 2 प्लस 2 झाला हा किती 2y अपॉन x चा क्यूब. हे आला तुमच्याकडे डाबा u अपॉन डाबा x. सेम तुम्ही काढू शकता काय डाबा u अपॉन डाबा y ची व्हॅल्यू सेम काढायची आहे तर तुम्ही काढू शकता इथं काय डाबा u अपॉन डाबा y. तर डाबा u अपॉन डाबा y काढताना तुमचा x कॉन्स्टंट राहील बघा इथं वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जसा आपण x स्क्वेअरचा काढला सेम इथं 1 अपॉन x स्क्वेअर बाहेर येऊन जाईल सेम ऍज इट इज आहे फक्त इथं काय तुमचा वाय स्क्वेअर होता वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे तुमच्याकडे मायनस 2 अपॉन वाय क्यूब आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. अशा पद्धतीने हा पार्शियल डेरिव्हेटिव्ह फर्स्ट ऑर्डरचा आपला टॉपिक संपला आहे. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला पुढचा पॉईंट असेल पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर. ठीक आहे थँक्यू सो मच.